हाय. चला ऐकायची का गोष्ट. राजा शहाणा झाला. लेखिका माधुरीताई पुरंदरे आणि ज्योत्स्ना प्रकाशननी प्रकाशित केली आहे. चला सुरू करूया. एक होता राजा. तो खूप खादाड होता. ताटभर जिलब्या, डबाभर लाडू, एका वेळी सगळं फस्त करायचा. चकल्या, कडबोळी त्याला तर इतकी आवडायची की विचारूच नका. पण राजा सारखा आजारी पडायचा. आज काय सर्दीच झाली आहे, उद्या काय पोटात गुरगुरतंय, परवा काय अंगावर फोडच उठलेत, नाहीतर काय म्हणे कानच फुटलाय. तर एवढं सारखं खाल्ल्यावर काय होणार. राजाची सारखी आपली किरकिर किरकिर सुरू असायची. राणी म्हणे काय करावं बाई, राजाची आजारपणं संपतच नाहीत. प्रधानजी शहाणे होते. ते म्हणत महाराज डॉक्टरांकडे चला. डॉक्टर राजा किंचाळून म्हणाला, प्रधानजी मी तुम्हाला चिमटा काढीन. राणी म्हणते इश्श, डॉक्टरांकडे कशाला, आणि त्यांना काय कळतं यातलं. मी सांगते, महाराजांना कुणाची तरी दृष्ट लागली आहे. मी दृष्ट काढून टाकते म्हणजे लगेच बरे होतील. मग राणी राजाची दृष्ट काढून टाकी. पण राजाची किरकिर काही थांबतच नव्हती. ही बघा राणी आणि हा बघा राजा, कसे आहेत ना दोघं. त्या राजाची किरकिर काही थांबत नसे. पुन्हा त्याचं हे दुखतंय ते दुखतंय हे दुखतंय. एकदा काय झालं, रात्रीची वेळ होती. सगळे झोपले होते. राणी झोपली, प्रधानजी झोपले, सेनापती झोपले, नोकर सुद्धा झोपले. पण राजाला काही झोप येईना. कारण काय तर आज त्याची दाढ दुखत होती. तुमची कोणाची दुखते का रे कधी कधी दाढ. राजा एकदा या कुशीवर, मग त्या कुशीवर, या कुशीवर, त्या कुशीवर, पण दाढ काही दुखायची थांबेना. राजा उठून पलंगावर बसला. त्याला अगदी आता रडू यायला लागलं होतं. मोठ्यानी भोकाड पसरणार एवढ्यात त्याला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. राजा खिडकीजवळ गेला. झाडाच्या फांदीवर बसून एक चिमणी साळुंखीशी बोलत होती. साळुताई साळुताई, झोप नाही का आली. काय करू चिवताई, हा राजा काही झोपत नाही आणि त्याच्या घरातल्या उजेडानं मला झोप लागत नाही. साळुंखी म्हणाली. पण राजा का ग झोपत नाही, चिमणीने विचारलं. अगं त्याची ना दाढ दुखतीये म्हणे, म्हणून बसलाय गालावर हात धरून, साळुंखीनं सांगितलं. पण दाढ कशानं दुखते ग त्याची, चिमणीनं साळुंखीला विचारलं. आता काय सांगू, आपला हा राजा आहे वेडा आणि हट्टी. सकाळी उठल्यावर स्वच्छ दात घासत नाही, खळाखळा चूळ भरत नाही, तसंच दूध पितो आणि नाश्तासुद्धा करतो. साळुंखी म्हणाली. तुम्ही सगळे उठल्या उठल्या ब्रश करता ना, आणि ब्रश करून दूध पिता ना, बघा राजासारखी दाढ दुखायला लागेल आपली. ग बाई, अगदीच वेडा आहे हा राजा, चिमणीनं सुद्धा तोंड वाकडं केलं. एवढं खायला आवडतं तर दात तोंड नीट धुवायला काय होतंय. हो ना, जेवण झाल्यावर सुद्धा दात घासत नाही, चूळ भरत नाही, साळुंखी सांगत होती. मग बरोबर आहे, दाढ दुखणारच. ती दाढ किडली असेल का ग, चिमणीनं विचारलं. असेल म्हणजे काय, असेलच. आता एक दाढ किडली, दुसरी पण किडणार, मग तिसरी, मग सगळे दात किडणार, साळुंखी म्हणाली. हो, आणि मग लाडू चिवडा नाही की चकल्या करंजा नाहीत, काही सुद्धा राजाला खाता येणार नाही. सगळे दात पडून जातील. राजाच्या तोंडाचं बोळकं होईल, बोळकं, अगदी लहान बाळासारखं, चिमणी म्हणाली. एवढा मोठा राजा आणि केवढा खादाड, पण दात पडले की बाटलीतून दूध प्यावं लागेल. दोघी जणी हसायला लागल्या. दोघींचं सगळं बोलणं राजाने ऐकलं. त्यांची तर घाबरगुंडी उडाली. दुखरी दाढ विसरला आणि उशीत खुपसून बसला. त्यांनी डोकं खुपसून बसला. सकाळी राणी चांदीच्या ताटात पेलाभर दूध, बशीभर लाडू, एक बशीभर करंजा, वाडगाभर खीर सगळं घेऊन राजाकडे गेली. महाराज उठा, दूध प्या, थोडंसं खायला आणलंय, खाऊन घ्या बरं पटपट. राजानं अंगावरचं पांघरून फेकलं आणि ओरडला. मूर्ख, असं उठल्याबरोबर कधी कोणी खातं का. आधी स्वच्छ दात घासायचे, खळाखळा चूळ भरायची आणि मग लाडू खायचे. घेऊन जाते सगळं, नाहीतर मी तुझ्या कानात कुर्र करीन.
राणी घाबरली. पळत पळत प्रधानजींकडे गेली. प्रधानजी, प्रधानजी, महाराजांना वेड लागलं. काय? महाराजांना वेड लागलं? ते दूध नको म्हणतायत, ते लाडू नको म्हणतायत, करंजा, खीर काही सुद्धा नको म्हणतायत, आणि दात घासायचं म्हणतात, चूळ भरायची म्हणतात, आणि मग खायचं म्हणतात. प्रधानजी हसले आणि म्हणाले, हुश, एकदाचे महाराज शहाणे झाले म्हणायचे. त्यांना म्हणाव, लाडू खाऊन झाल्यावर सुद्धा खळाखळात चूळ भरा म्हणजे झालं. अशी होती राजा शहाणा झाला ही गोष्ट. आता पुढची गोष्ट लवकरच. पुढच्या गोष्टीचं नाव पण भारी आहे, बुदगुल्याचा चष्मा. लवकरच. बाय.